नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आणि आज आपण परत एकदा सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर बस स्टँडला आलो आहोत आणि इथूनच आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे सोलापूर पासून ते हिंगोलीपर्यंत। सध्या या ठिकाणी सोलापूर बस स्टँडला टाइम झालेला आहे, रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि पाठीमागे गर्दी पाहू शकता। एकदम तुफानी अशी गर्दी आहे। पंढरपूरला जाणारे भाविक, अक्कलकोटला जाणारे भाविक, अशी प्रचंड गर्दी केलेली आहे भाविकांनी या बस स्टँडला आणि पंढरपूरच्या बस स्टँडला तुफान गर्दी आहे। तर आजच्या प्रवासाचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 350 किलोमीटरचा रात्र प्रवास आहे आणि आपल्याला जी बस लागणार आहे हिंगोली जाण्यासाठी सोलापूर बस स्टँड वरून मराठवाडा बसस्थानक सोलापूर, इथून आपल्याला बसेस लागतात मराठवाडा विदर्भ जाण्यासाठी। यादी पण तुम्हाला याची माहिती दिली होती, त्याच फलाटवरून आज आपला सोलापूर हिंगोली असा प्रवास होणार आहे। माझ्या वाटेमागे पाहू शकता काय विषय चालू, म्हणजे लोकांना ना म्हणजे शिस्त नाही आहे, म्हणजे ते काय म्हणतात ते शिस्त नाही आहे यार। आता एवढं मोठं तिथं वॉशरूम दिलेलं आहे, वॉशरूम पण गचाळ आहे, लोक पण काय करणार त्याला। सिस्टमची बी चुकी आहे, लोकांची पण चुकी आहे। चालतंय तर चालू द्या। सोलापूरच्या बस स्टँडवरती बघा गर्दी तुफान आहे, बसेसच्या अक्षरशः रांगा लागलेल्या आहेत आणि इकडे मराठवाडा बस स्टँडकडे पाहिलं तर इथे पण प्रवाशांची तुफानी अशी गर्दी आहे। आतमध्ये फलाट वगैरे एकदम फुल पॅक झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही फलाटवर। आपण आता सोलापूरवरून बस पकडली म्हटल्यानंतर जी बस लागणार आहे हिंगोली जाण्यासाठी रात्री 9 वाजता, अजून आपल्याला बस लागायला 1 तासाचा कालावधी बाकी आहे आणि सदर गाडी ही बुकिंगला अवेलेबल आहे। आय थिंक या रूटवरनं हिंगोली जाण्यासाठी ही शेवटची गाडी आहे, थेट हिंगोली जाण्यासाठी। मी आज दुपारी लाईव्ह आलो होतो आपल्या चॅनलवर, तर बऱ्यापैकी रूट वगैरे लिहून घेतलेले आहेत बाकीच्यांचे, म्हणजे हळूहळू कव्हर होतील। म्हणजे आपले जे ब्लॉग आहेत ना ते कंटिन्यू आता येत राहणार इथून पुढे। आता त्या कमेंटमध्ये 2 कमेंट आल्या होत्या, एक तर कोल्हापूर हिंगोली करा किंवा सोलापूर हिंगोली करा, आणि या दोन्हीचा रूट आहे ना तो पूर्णपणे वेगळा आहे। तुम्हाला माहितीच असेल मी रेग्युलर बुकिंग का करतो, कारण मला बरेच अशा अडचणी येतात प्रवासादरम्यान, कधी सीट मिळत नाही, काही वेळेस ऍडजस्ट करावं लागते। त्यापेक्षा हे बरं आहे की डायरेक्ट बुकिंग करून प्रवास करायचा, थेटचा प्रवास सगळ्यात बेटर ऑप्शन। फायनली मंडळी आपल्याला बस लागलेली आहे सोलापूर हिंगोली, परभणी विभागाची गाडी हिंगोली आगार। सोलापूरवरून आपल्या गाडीचा मार्ग आहे सोलापूर, तुळजापूर, लातूर, परभणी आणि हिंगोली। ज्या गाडीने आपण प्रवास करतो MS14 LX 7958। आता बरेच जणांना या गाडीचा पूर्ण रूट माहीत नाहीये। सोलापूरवरून आपली गाडी ज्या मार्गे जाणार आहे सोलापूर, उळे, तमलवाडी, तुळजापूर, औसा, लातूर, रेणापूर फाटा, अंबाजोगाई, परळी, गंगाखेड, परभणी, जिरो फाटा, जवळा बाजार आणि हिंगोली। मी सांगितलेला रूट एकदम बरोबर आहे, पण एक कन्फ्युजन आहे, कारण गाडी येताना दुसऱ्या मार्गे येते आणि जाताना दुसऱ्या मार्गे जाते, असं काहीतरी शेड्यूल चालतो या गाडीचा। हिंगोलीवरून येताना ही गाडी कळंब मार्गे येते, जाताना लातूर मार्गे ही गाडी जाते, लातूर, अंबेजोगाई, गंगाखेड, परभणी आणि हिंगोली। तर आज रात्री आपण ज्या मार्गे प्रवास करतोय तो लातूर मार्गे। गाडीमध्ये बुकिंगचे प्रवासी वगैरे आलेले आहेत, काही 1-2 प्रवासी यायचे बाकी आहेत गाडीमध्ये। आणि ही जी गाडी आली ना ती जाऊन आलेली, आता ही गाडी रिटर्न चालली आहे सोलापूर वरून हिंगोलीसाठी। जशी गाडी आली तशी आता लावतील फलाटला, कारण इथे क्रू वगैरे आलेले आहेत ज्यांची ड्युटी चालू होणार आहे। आता आपल्या गाडी आलते सोलापूर वरून बरोबर रात्री 9 वाजता। ज्या फलाटवरून आपली गाडी रवाना होते बरोबर 12 आणि 13, जिथे परभणी, लातूर, परळी जाण्यासाठी बसेस लागतात त्या ठिकाणावरून आपली गाडी हलते हिंगोलीसाठी। तर मंडळी या प्रवासाला मस्तपैकी सुरुवात करूया, बघूया आजचा हा रात्रानी प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय। चला तर मग।
आता आपण सोलापूर पासून जवळपास 46 किलोमीटरचं अंतर गाठत तुळजापूरला 55 मिनिटांमध्ये पोहोचलेलो आहे. या ठिकाणी आपली बस थांबलेली आणि तुळजापूरचं हे बस स्टँड बघा. या आधी पण तुम्हाला दाखवलं होतं, पण रात्रीच्या एन्व्हायरमेंट मध्ये हे बस स्टँड तुम्हाला दाखवलं नाही. तर बस स्टँड बघा एकदम म्हणजे मला टोटल किती काय आयडिया नाही, टोटल 11 का 12 फलाट आहे त्याला. तर असं काही तुळजापूरचं हे बस स्टँड आहे आणि बस स्टँड वरती एवढी काही गर्दी नाहीये प्रवाशांची. ऐन टायमाला तुफान गर्दी असते आणि याच्यानंतर आपली गाडी थांबेल जेवणासाठी उजनीला. आता आपली बस दुसऱ्या बस स्टँडला आलेली आहे, श्री तुळजाभवानी बस स्टँड असं काहीतरी नाव दिलंय या बस स्टँडला. का पहिल्यापासूनच एक आयडिया नाही. तुळजापूरमध्ये 2 बस स्टँड आहेत ना, तर दोन्ही बस स्टँडला ही गाडी येते. आता बरोबर फलाट क्रमांक 3 ला ही बस थांबलेली आहे. तिथे प्रवासी वगैरे बोर्डिंग होत आहे आणि बस स्टँड बघा समोर दिसत असेल मस्त पैकी. तुळजापूर नंतर आता गाडी आपली रात्रीच्या जेवणासाठी थांबलेली आहे उजनीमध्ये. आता उजनी नंतर गाडी रात्री कुठे जेवणासाठी थांबणार नाहीये, कारण या रोडवर रात्रीचा एकच थांबा असतो जेवणासाठी, तुम्हाला तर माहिती आहे. त्याच्यानंतर गाडी पुढे कुठे थांबत नाहीये. तर बरोबर या ठिकाणी आपली गाडी रात्रीच्या जेवणासाठी थांबलेली आहे 10:36 मागच्या व्हिडिओमध्ये रात्रीच्या डिनरसाठी आपण एक मेनू घेतला होता दाल खिचडी. त्याच्यावर एक कमेंट आली होती की दादा तुम्ही दाल खिचडी का घेता, दुसरा मेनू पण आहे, अदर ऑप्शन पण ट्राय करा. तर बघूया जमलं तर आपण अदर ऑप्शन पण ट्राय करूया. तर रात्रीचं जेवण वगैरे मस्तपैकी असं झालेलं आहे आणि जेवणामध्ये काय मेनू होता ना तो तुम्ही बघितला असेल, मिक्स व्हेज आणि रोटी. तर असं काही आजच्या रात्रीचं जेवण आपलं कंप्लीट झालेलं आहे. त्यासोबत एक बासुंदी घेतली होती सुरुवातीला, एकदम मस्त लागली. तुम्ही या रोडवरनं जाताना उजनीची बासुंदी खाल्ली नाही तर तुमचा प्रवास अपुराच म्हणून समजा. म्हणजे उजनीचा जो फेमस पदार्थ आहे तो म्हणजे उजनीची बासुंदी म्हणून खूप प्रसिद्ध आहे या ठिकाणी. कधी आलात ना तर उजनीची बासुंदी एकदा ट्राय करा. आणि माझ्यासमोर एक गाडी दिसली मला की लातूर बांदा ही गाडी चालू आहे. मला वाटलं ज्यावेळेस आपली स्लीपर काढली होती ना त्यावेळेसच रोड बंद झाला, पण या रोडला बांदा लातूर हा रोड चालू आहे. माझ्या पाठीमागे हायवे पाहताय, हा जो हायवे तो तुळजापूर नागपूर हायवे. तर जाऊया मंडळी, आता हा रोड आपण कंटिन्यू करूया मस्तपैकी असा. मंडळी सोलापूरवरून तुळजापूर उजनी आणि आता औसा लातूर करत आपली गाडी 130 किलोमीटर अंतर गाठत जवळपास 3-3.5 तासामध्ये लातूर बस स्टँडला पोहोचलेली आहे. आणि लातूर बस स्टँडचा परिसर बघा, बरेच असे प्रवासी इथे मुक्कामी थांबलेले आहेत बस स्टँडला गाड्या नसल्यामुळे. आपली जी गाडी आहे ना अक्षरशः फुल पॅक भरलेली आहे. स्टँडिंगचे प्रवासी आहेत आपल्या या गाडीला. म्हणजे तुळजापूरपासून सोलापूरला बऱ्यापैकी होती, त्याच्यानंतर तुळजापूरला जी गाडी भरली ना फुल्ली स्टँडिंगचे प्रवासी आहेत. येताना गाडी दुसऱ्या मार्गे येते, त्यामुळे एक फिक्स रोड बोर्ड दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस गाडी हिंगोलीवरून येते ना तो रोड बोर्ड दिलेला आहे. आता सोलापूरवरून जाताना जो रोड बोर्ड आहे तो नाही आहे इथे. तर सोलापूरवरून आपली गाडी तुळजापूर लातूर करत आता इथे पोहोचलेली आहे लातूरमध्ये. लातूरनंतर आता गाडी जाईल लातूरचं दुसरं बस स्टँड आहे ना त्या बस स्टँडला जाईल. तिथून आपल्या गाडीचा रोडला सुरुवात होईल. आंबेजोगाई, परळी, गंगाखेड, त्याच्यानंतर परभणी आणि हिंगोली असा आपल्या गाडीचा पुढचा रोड. सध्या टाइम झालेला आहे 12:22. लातूरमध्ये आपल्या गाडीचे क्रू चेंज झालेले आहेत. पहिले जे क्रू होते त्यांची ड्युटी होती सोलापूर पासून लातूर पर्यंत. लातूरला जे क्रू आलेले त्यांची ड्युटी लातूर पासून ते हिंगोली पर्यंत. आता लातूर पासून हिंगोलीचं जे अंतर दाखवत आहे ना जवळपास 200 किलोमीटरचं अंतर. आता इथे क्रू आलेले आहेत, तिकीट वगैरे चेकिंग करणार, त्याच्यानंतर बरोबर गाडी आपली कंटिन्यू. या टायमिंगला अजून एक बस आहे औसा लातूर नांदेड. हे नांदेड चालली गाडी. जसं की मी तुम्हाला क्रूची ओळख करून दिली होती, पहिले जे क्रू होते ते लातूर आगाराचे आणि दुसरे जे क्रू आलेले आहेत लातूरमध्ये ते हिंगोली आगाराचे. म्हणजे अशा प्रकारे या गाडीचा रोड ऑपरेट केला जातो 2 क्रूच्या माध्यमातून.
एकदम मस्त. अंबाजोगाई बसस्टँडला आता गाडी आली 1:53. जवळजवळ रात्रीच्या मध्यरात्री झालेले आहेत आणि बसस्टँडला बघा इकडे पोलिसांची गाडी पण आलेली आहे चेकिंगसाठी. बरेच प्रवासी इथे झोपतायत, त्यांची चौकशी करतायत बाबा. तर एक सेफ्टी म्हणून चालू आहे यांचं काम. तर विषय असा आहे की अंबाजोगाईला येता येता प्रवाशांमध्ये आणि ड्रायव्हर दादांमध्ये वाद झाला होता आणि आपल्या गाडीतलाच एक प्रवासी मध्ये पडला होता. तर अक्षरशः फुल राडा झाला होता. वाद बघा तुम्ही एकदा. काहीच नाही बाकी तर बोलत नको. तो पिला पहिलं सांगतोय तुला तर टेन्शन माझं चालू आहे. दोघांनी तुडवायला पाहिजे पहिले तुला. तुला दोघांनी पहिले तुडवायला पाहिजे. कोण तुला पिलाच माझं तू आता मी तुला 30 सांगलो मी. बोलाचा विषय नाही, तुम्ही पॅसेंजरचा बोलाचा विषय नाही. सोडून दे. तिथं एक बोलवलं मी आणि एकाने म्हणून चुकीचं बोलवलं मी. इथं काय तुझं झक मारायला का त्यांनी सांगायलेत ना. त्यांनी सांगायलेत का नाही. मी तिकीट आलेले. तिकीट फुकट कोणी आले का इथं? फुकट कोणी आले का ते मला नाही माहिती. मी पैसे दिले मी म्हणतोय घ्यायचे का सांगा मी जोगदूत साहेबाला. काय होईल ना, कधी काय होईल सांगता येत ना. प्रवासात कधी प्रवासात कसल्या पॅसेंजर मिळतील ना काय बरोबर. तो माणूस चांगलं समजत होता की ड्रायव्हरला डुलकी लागेल, तुम्ही मागे जाऊन बसा. तो म्हणतो झोप येते तर घरी जायचं ना. मग असं काहीतरी वेगळंच काहीतरी बोलत होता की आता इथून आपली गाडी जाईल परळी, गंगाखेड, परभणी आणि त्याच्यानंतर फायनल स्टॉप आपला हिंगोली. नमस्कार, मी सुनील धाडवे, चालक हिंगोली आगार, हिंगोली सोलापूर. गाडीचा जाण्याचा मार्ग हिंगोली, औंढा, परभणी, अंबाजोगाई, कळंब, येरमाळा, उस्मानाबाद, तुळजापूर आणि सोलापूर. आणि परतीचा मार्ग सोलापूर, तुळजापूर, उजनी, लातूर, औसा मार्गे हिंगोली असा आहे. ड्रायव्हर दादांची मस्तपैकी ओळख करून दिलेली आहे आणि ड्रायव्हर दादांनी रोड देखील सांगितलाय कोणत्या मार्गे गाडी जाते आणि येते. तर चला आता आपली गाडी हलते इथून पुढच्या स्टॉपला. कोणी आहे का तुझ्या सोबत कोणी आहे का? चला पाठीमागे सर, चला पाठीमागे. ऐकायचं, चल पलीकडे पुढे या तुम्ही. जातो थोडस ऐकायचं जरा त्यांचं. तू पुढून माग आला रे, डेअरिंग करू लागला. उगा उतरून घेऊ का? नाही राहू दे. काय करायचं सांग भाऊ. चला आम्हाला बोर होत. आत्ता आपली बस थांबली चहा पाण्यासाठी परळी वैजनाथला 2:36. मी बऱ्याच अशा भागात प्रवास केलेला आहे. प्रत्येक भागातला प्रवास काही ना काहीतरी वेगळा आहे. म्हणजे या भागात आलं ना काही ना काहीतरी लोचा होतं. म्हणजे प्रत्येक भागात प्रवास करायची मजा आहे ना ती मी अनुभवली आहे. आता पण ज्या लोकेशनला उभा आहे इथून हिंगोलीचं जे अंतर आहे जवळपास 140 किलोमीटर अंतरावर. अजून बराच टाइम आहे. 6 वाजेपर्यंत पोहोचून जाईल आपल्याकडे हिंगोलीला. आता पुढचा जो स्टॉप आहे तो गंगाखेड, त्याच्यानंतर परभणी, परत हिंगोली. इथे चहा वगैरे नाही घेणार. परळीमध्ये आपल्या गाडीनंतर अजून एक गाडी आली हिंगोली आगाराची. ज्या गाडीविषयी मी ऑलरेडी बोललो होतो सोलापूरमध्ये. ती गाडी आपल्या समोर आहे. कोल्हापूर हिंगोली गाडी, हिंगोली आगाराची गाडी. बघा काय अवस्था झाली गाडीची. सगळी काच ब्रेक झाली आणि हाच रूट करायचा होता आपल्याला कोल्हापूर हिंगोली. पूर्ण मार्ग तर नाहीच आहे याच्यावर. त्या गाडीची काच पण ब्रेक झाली, या बी गाडीची काच ब्रेक झाली. काय भानगड आहे काय आयडिया नाही. दोन्ही गाड्या नाही एलएक्स सिरीजच्या आहेत. एसटीच्या ताब्यात पहिल्या सिरीजच्या गाड्या आल्या होत्या त्या एलएक्स मधून आल्या होत्या. त्याच गाड्या. आरशे तर गायबच आहे. गाडी तशी काही वाईट नाहीये पण गाडीची जी हालत झाली आहे ना ती तुम्हीच बघा. या दोन्ही गाड्या सेम टायमिंग वर पोहोचलेल्या आहेत. बरोबर या ठिकाणी 2:55 झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ 3 वाजत आलेत.
फायनली आता आपण शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत, परभणी. बरोबर या ठिकाणी 4:07 झालेले. परभणीमध्ये परत एकदा गाडी फुल पॅक, म्हणजे या रोडवर गाडी आहे ना कंटिन्युअसली फुल पॅक आहे, बसायला जागा नाही गाडीमध्ये. या गाडीसाठी जी आपल्याला तिकडे भाडं पडलेले ऑर्डिनरी गाडीसाठी ऑनलाईन फुल तिकीट 782 रुपये. परभणीपासून आता हिंगोलीचे जे अंतर आहे ना ते 75 किलोमीटर दाखवते. आणि ज्या मार्गे आपली गाडी जाणार आहे परभणी नंतर हट्टा, जवळा बाजार, औंढा नागनाथ आणि हिंगोली, म्हणून या गाडीचं बुकिंग करून प्रवास का करायचा याचं सरळ उदाहरण तुमच्या समोर आहे. खतरनाक गर्दी, खाली उतरायला कसलाच चान्स नाहीये. एकदा उतरली की गेली सीट म्हणून समजा. समोर पाहतोय परभणीचं हे बस स्थानक. आता आपण सोडतो इथून. ज्या फ्लॅटला आपली गाडी थांबली होती फ्लॅट क्रमांक 11, जिथे मंगळूर हिंगोली जाण्यासाठी बसेस लागतात त्या ठिकाणी. चला बरं हिंगोली, चला हिंगोली. सुप्रभात मंडळी, फायनली आपण आता पोहोचलो हिंगोली बसस्थानकला. बरोबर या ठिकाणी 5:36 झालेले आहेत. आणि या प्रवासासाठी आपल्याला जो वेळ लागलेला आहे सोलापूर पासून हिंगोली पर्यंत पोहोचण्यासाठी टोटल 7:30 तास. वातावरण बघा, पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत आणि हिंगोली बस स्टँडला उजेडलेलं आहे वातावरण अक्षरशः. हिंगोली बस स्टँडचा हा 5:36 परिसर. तर असं काहीसं दृश्य आहे सकाळ सकाळ. पाऊस पडलेला दिसतोय बहुतेक या ठिकाणी, बरेच असा पाऊस झालेला आहे. तर बघितलं असेल या गाडीचा रूट कशा पद्धतीने चालतो. टोटल 7 जिल्ह्यांमधून ही गाडी येते. सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी आणि हिंगोली असं टोटल 7 जिल्ह्यांमधून ही बस येते. या गाडीचा जो शेड्यूल चालतो दिवसा आणि रात्री. तुम्हाला स्क्रीनवर बुकिंग आणि वेळ दिसत असेल की दिवसा गाडी किती वाजता जाते आणि रात्री किती वाजता निघते. या गाडीचे तिकीट भाडे परत एकदा सांगतो, या गाडीचे फुल तिकीट ऑनलाईन आपल्याला पडलेले आहे 682 रुपये. प्रवासामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडल्या, बरंच काय अनुभवायला मिळाले. हा प्रवास पण काहीतरी युनिक होता. तर मंडळी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मंडळी हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.